केंद्र शासनाच्या वतीनं लवकरच जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे नियोजन करण्यासाठी जनगणनेची माहिती अत्यंत उपयुक्त ठरते। त्यामुळे ही माहिती निर्धारित वेळेत तयार करून 100% अचूक असावी याची काळजी घ्यावी। प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर काम करताना ही माहिती विहित कालमर्यादेत आणि अत्यंत सावधगिरीने पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांच्या 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते। हा जनगणना कार्यक्रम 2 टप्प्यांमध्ये राबविला जाणार आहे। यातील पहिल्या टप्प्यात घरांची यादी करणे आणि घरगणना करण्यात येणार असून फेब्रुवारी 2027 पासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील नियोजित कार्यक्रमाला प्रारंभ होईल। जनगणनेच्या कामात पारदर्शकता राखणे आवश्यक असून माहिती संकलित करताना कोणताही भाग सुटू नये अथवा त्या भागाची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष दक्षता घेण्यात यावी। जर जनगणनेची माहिती चुकीची असल्याचं आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। निवडणूक कार्यक्रमानंतर प्रशिक्षणांसह प्रत्यक्ष कामाला अधिक गती देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे चौगुले, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, जनगणना सहाय्यक संचालक अजय ठाकूर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।